नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय मॅथमॅटिक्स पार्ट 1 10th स्टँडर्डचा चॅप्टर 2 ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला प्रॅक्टिस सेट 2.3 आज आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 आणि 2.2 वरती चर्चा केलेली आहे. या अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर टेन्शन घेऊ नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या अगोदरच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर आज आपण बघणार आहोत कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. बघा कंप्लीटिंग आपल्याकडे जर आपण बघितलं तर सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. ही जी काही मेथड आहे कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड, या मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं यावरती आपली चर्चा असणार आहे. तर जाऊयात पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर जाऊयात पुढे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आपल्याकडे आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. तसं बघायला गेलं तर या मेथडने जर आपल्याला सॉल्व करायचे असेल कुठलाही क्वाड्रॅटिक इक्वेशन तर थर्ड टर्म काढणं खूप गरजेचं असते. थर्ड टर्म काढायच्या खूप वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तर त्यामध्ये आपण या ठिकाणी बघूयात. आपण जी बुकमध्ये मेथड दिले, पुस्तकात मेथड दिले, त्या मेथडने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा प्रत्येक खूप जण वेगवेगळ्या मेथड्स या ठिकाणी थर्ड टर्म काढायला वापरतात. तर मी बुकमध्ये दिले ती मेथड सांगतो म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही. बघा काय करायचं माहिती आहे का, आता इथे आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20. तर पहिले दोघं जण उचलायचे. एक्स स्क्वेअर प्लस एक्सला उचलायचा, उठाने का भाई उसको, हा किडनॅप करणे का. त्याला उचलल्यानंतर एक ॲड करायचं काय के. आपल्याला तिसरं पद काढायचं, थर्ड टर्म आपल्याला काढायचे. मग समजा बाबा आपली जी थर्ड टर्म आहे ती आपली समजा के आहे. ओके, के ब्रदर्स के आहे थर्ड टर्म. आणि के ॲड केल्यानंतर आपल्याकडे कंप्लीट द स्क्वेअर मिळतं. आपल्याकडे काय अशी टर्म मिळणार ती कंप्लीट द स्क्वेअर आहे, एक्स प्लस ए होल स्क्वेअर मिळणार आपल्याकडे. लक्षात घ्या. म्हणजे जी थर्ड टर्म समजा आपण हा जो 20 आहे थर्ड टर्म तो काढून त्याच्याऐवजी आपण केला जर ॲड केला तर आपल्याकडे एक्स प्लस एचा स्क्वेअर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे कंप्लीट स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. ओके, मग आता या ठिकाणी काय करायचं, के ची व्हॅल्यू काढणार. तर याला सॉल्व करायचं. मोठा काय एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. याला सॉल्व करून नीट बघा बरं का काय टार्गेट असला पाहिजे. याला सॉल्व करून के ची व्हॅल्यू मला काढणं. मग के ची व्हॅल्यू काढण्यासाठी बघा मी काय करणार, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के आपल्या जागेवर लिहिणार आणि याचा स्क्वेअर करणार, एक्स प्लस एचा स्क्वेअर. बस एकदम सोपं आहे. जसं ए प्लस बीचा स्क्वेअर आपण जो करतो तो कसा करतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर हा असतो आपल्याकडे फॉर्म्युला. तसा इथं करायचा आहे एक्स प्लस एचा स्क्वेअर. मग पहिला एचा स्क्वेअर, ए म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर, इथं पहिला कोण आहे एक्स आहे. मग या पहिल्याचा करा स्क्वेअर म्हणजे एक्सचा केला स्क्वेअर प्लस 2 इंटू ए बी म्हणजे 2 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग इथं या दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स ए 2 इंटू एक्स ए प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे दुसऱ्याचा स्क्वेअर, दुसरा कोण ए आहे. मग इथं आलं एचा स्क्वेअर. हे पाठच करून ठेवा. काय येतं बाबा, एक्स स्क्वेअर प्लस 2xa प्लस एचा स्क्वेअर. आता आपली गाडी रुळावर आलेली आहे थोडीशी. आपलं टार्गेट काय बाबा, के ची व्हॅल्यू काढायचं. आता इथं 3 नंबरला के आहे आणि इथं 3 नंबरला काय बाबा ए स्क्वेअर आहे. अरे बापरे दया कुछ तो गडबड आहे. के ची व्हॅल्यू ए स्क्वेअर मिळते. के इज इक्वल टू काय मिळते, ए स्क्वेअर. पण आपल्याला काय पाहिजे, नंबरमध्ये पाहिजे ना. आपल्याला इंटेजर नंबर असेल, कुठलाही नंबर असेल तर नंबरमध्ये पाहिजे. इथं ए काय आलं, इथं अल्फाबेटमध्ये कशाला आलं. मग मला के ची व्हॅल्यू काढण्याच्या अगोदर ए ची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. ए ची व्हॅल्यू काढली तरच के ची व्हॅल्यू मिळेल. मग ए अजून कुठे या ठिकाणी, इथं जर आपण नीट बघितलं तर आपल्याकडे बघा इथं एक ए येते 2xa, हा इथं ए आहे. मग इथून याचा वापर करून हा मिडल जो टर्म आहे सेकंड टर्म आणि इथं हा एक्स, या दोघांना घेऊन आपण ए ची व्हॅल्यू काढू आणि मग ए ची व्हॅल्यू काढल्यानंतर मग के ची व्हॅल्यू काढू. एवढा सोपा आपल्याला काय करायचा आहे, प्रवास करायचा आहे. ओके, तर आता आपली गाडी थोडीशी आपण पुढे घेऊन जाऊयात. बघा पुढचा मुद्दा या ठिकाणी बघा, इथे आपल्याला काय करता येऊ शकतं की पहिली गोष्ट आपण 2xa बघा 2xa इज इक्वल टू एक्स ही जोडी आपण घेऊ आणि याच्यावरून ए ची व्हॅल्यू काढू. बघा कशी, एला म्हणायचं भावा तू इथंच थांब, कुठं जाऊ नको. एक्स आपल्या जागेवर 2x मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय 2x. मग ए इज इक्वल टू x याला वर काहीच नाही म्हणजे 1 आणि खाली राहिला 2. म्हणजे मला ए ची व्हॅल्यू जी आहे ती मला मिळाली 1/2. आता काय करायचं, के ची व्हॅल्यू काढायची, के ची. मग के इज इक्वल टू काय बाबा, के इज इक्वल टू ए स्क्वेअर.
मग एचा स्क्वेअर, एची व्हॅल्यू काय 1/2, 1/2चा करा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, म्हणजे के इज इक्वल टू किती आलं 1/4. म्हणजे केची व्हॅल्यू काढेपर्यंतच थोडासा त्रास आहे. बरोबर समजलं का? केची व्हॅल्यू कशी काढली हे नीट समजून घ्या. परत एकदा सांगतो, आपण काय केलं, पहिले दोघं जण एक्स स्क्वेअर प्लस एक्स जसे तसे लिहिले. आता थर्ड टर्म काढायचे, मग ती थर्ड टर्म समजा के आहे, के ॲड केल्यावरती एक्स प्लस एचा स्क्वेअर आपल्याला मिळेल. हे प्रत्येक क्वेश्चनमध्ये सेम आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण काय लिहिलं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के जसंच्या तसं, आणि याला एक्सपांड केला, एक्स स्क्वेअर प्लस 2xa इज इक्वल टू प्लस ए स्क्वेअर. आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची, के म्हणजे काय असतो ए स्क्वेअर, म्हणजे के ची व्हॅल्यू काढण्याच्या अगोदर ए ची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. मग त्यासाठी लिहिलं 2xa इज इक्वल टू एक्स घेतलं, ए आपल्या जागेवर 2x मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय x कट झाले, मग 1/2 राहिलं, ए ची व्हॅल्यू मिळाली 1/2. त्यानंतर के ची व्हॅल्यू काढू, के इज इक्वल टू ए स्क्वेअर, ए ची व्हॅल्यू 1/2, त्याचा केला स्क्वेअर 1/4 आला. ठीक आहे. म्हणजे के ची व्हॅल्यू काढली. के ची व्हॅल्यू कशी काढायची लक्षात आलं असेल. काय डाऊट आला असेल तर परत एकदा रिवाइज करून बघा, व्हिडिओ समजेल. आता आपण पुढे जाऊयात. आता पुढे काय करायचं, आपलं जे काय इक्वेशन आहे, काय बाबा माझं इक्वेशन एक्स स्क्वेअर, बघा जे आपलं इक्वेशन आहे त्या इक्वेशनला या ठिकाणी आपण लिहूयात की बाबा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये जी के ची व्हॅल्यू काढले ती आपल्याला या इक्वेशनमध्ये ॲड करायचे आणि सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे ते संतुलित राहतं इक्वेशन. बघा कसं काय करायचं, पहिले दोन टर्म एक्स स्क्वेअर प्लस एक्स लिहिलं, याच्यामध्ये आपल्याला कोणाला ॲड करायचं आहे, प्लस 1/4ला ॲड करायचं आणि मायनस 1/4 करायचं, प्लस मायनस या ठिकाणी करायचं, आणि पलीकडे आपले -20 जसेच्या तसे इज इक्वल टू 0. बघा या ठिकाणी काय विषय केला ते आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. आपण काय केलं, एक्स स्क्वेअर प्लस एक्समध्ये ही जी थर्ड टर्म होती 1/4, या 1/4ला ॲड केला आणि सबट्रॅक्ट केला. ओके, एवढं करायचं, ॲड आणि सबट्रॅक्ट करायचं आहे, आणि -20 जसेच्या तसे. आता काय करायचं, हे तिघं जण जे आहेत या तिघांचा विषय जो आहे तो वेगळा आहे आणि या दोघांचा जो विषय आहे तो वेगळा आहे. ओके, आता यांचा कार्यक्रम जो आहे तो करूयात आपण. आता याला काय करायचं, या तिघांना गाळ्यात घ्यायचं, गाळ्यात म्हणजे ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. तर ब्रॅकेटमध्ये घेताना लक्षात घ्यायचं, पहिल्याचं स्क्वेअर रूट, मधल्याचं साईन आणि शेवटच्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. पहिल्याचं स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स, मधल्याचं साईन एक्सच्या बाजूला एक्स आहे म्हणून एक्सच्या बाजूला प्लस आहे म्हणून प्लस, मायनस असतं तर मायनस घेतलं असतं. 1/4चं स्क्वेअर रूट, 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं 2 आणि त्याचा केला स्क्वेअर. आता जर तुम्ही x प्लस 1/2चा स्क्वेअर केला तर तुम्हाला आन्सर हे मिळू शकतं. लक्षात आलं तुमच्या, एकदम सोपा विषय आहे. याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, म्हणजे काय करायचं, ब्रॅकेटमध्ये घ्यायचं म्हणजे पहिल्याचं स्क्वेअर रूट एक्स, मधल्याचं साईन प्लस आणि शेवटच्याचं स्क्वेअर रूट 1/2 घ्यायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचा. आता इथं बघा -1/4 आणि -20 म्हणजे -20/1 असतं इज इक्वल टू 0. किंवा बाबा इथं काय कॅल्क्युलेशन होईल बघा, -1 × 1 -1, -20 × 4 -80, कारण 24 = 80 आणि डिवायडेड बाय 4 × 1 4, मायनस मायनस प्लस 80 + 1 81, -81/4. म्हणजे याचं कॅल्क्युलेशन केलं तर काय येईल, -81/4. मग या ठिकाणी लिहू -81/4 इज इक्वल टू 0. आता 81 आणि 4 कितीचे स्क्वेअर आहेत, 81चा जर विचार केला तर तो 9चा स्क्वेअर आहे आणि 4 2चा स्क्वेअर आहे. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो की बाबा x प्लस 1/2चा स्क्वेअर मायनस 9/2 स्क्वेअर रूट केली आणि त्याचा केला स्क्वेअर इज इक्वल टू 0. समजलं, एकदम सोपा विषय आहे. 9/2चा स्क्वेअर 81/4 येतो. ठीक आहे. आता बघा इथं स्क्वेअर म्हणजे इथे एक फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय फॉर्म्युला असतो, a प्लस बी a मायनस बी. 8th स्टँडर्डला आपण हा फॉर्म्युला बघितला. म्हणजे जास्त काय विचार नाही करायचा, काय करायचं, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन आणि एका ब्रॅकेटमध्ये दोघांची सबट्रॅक्शन. तसंच या ठिकाणी करायचं, इथे एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन म्हणजे x प्लस 1/2 प्लस 9/2, एका ठिकाणी दोघांची ॲडिशन केली. बघा x प्लस 1/2 लिहिलं आणि प्लस 9/2 लिहिलं, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन म्हणजे x प्लस 1/2 केलं आणि मायनस 9/2 लिहिलं इज इक्वल टू 0. आता बघा काय होईल, x प्लस बघा 1 + 9 किती झाले 10/2, x प्लस 10/2 आणि पलीकडे x 1 - 9/2, कारण 2 जो डिनॉमिनेटर तो कॉमन आहे, मग त्याला एकदाच आपण या ठिकाणी लिहितो. पण 1 - 9 किती -8, 1 - 9 -8/2 इज इक्वल टू 0. बघा
आता काय होईल आपल्याकडं x प्लस 2 5 जा 10 आणि x मायनस 2 4 जा 8 इज इक्वल टू 0. आता दोन आन्सर येतील आपल्याकडं, x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x मायनस 4 इज इक्वल टू 0 येईल. मग आता इथं तुम्ही लिहू शकता देअरफॉर x इज इक्वल टू आपल्याकडे काय आला प्लस 5 आहे, पलीकडे गेला मायनस 5 झाला, x इज इक्वल टू मायनस 5 और x इज इक्वल टू बघा -4 आहे, पलीकडे गेला +4 झाला, x इज इक्वल टू 4. तर अशा प्रकारे आपल्याकडं ही दोन आन्सर येतील, x इज इक्वल टू 4 किंवा x इज इक्वल टू -5. तर याचा स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर राहील. तर एकदम सोपा विषय, इतका काही अवघड नाही आहे. जरा नीट ही व्हिडिओ जर तुम्ही रिपीट बघितली तर कदाचित तुम्हाला समजेल आपण नेमकं काय या ठिकाणी झेंडावंदन केलेलं आहे. तर आता पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2 जो आहे तिथं आपण आपली गाडी वळूयात. क्वेश्चन नंबर 2 कडे बघा क्वेश्चन नंबर 2 आहे x² प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. इथं पण सेमच प्रोसेस आहे, आपल्याला तेच करायचं जे मगाशी या ठिकाणी केलं, काय मोठं काम करायचं नाही आहे. बघा पहिले काय बाबा x² प्लस 2x या दोघांना घ्यायचं आहे. बघा सेम प्रोसिजर आहे, x² प्लस 2x दोघांना घेतलं आणि त्याच्यामध्ये काय करायचं बाबा kला ॲड करायचं. बाबा प्लस k समजा जर आपण ॲड केला तर आपल्याला x प्लस a चा स्क्वेअर मिळेल, एवढं लिहिलं. त्याच्यानंतर पहिले बाबा तिघं जण जसेच्या तसे x² प्लस 2x प्लस k जसेच्या तसे याला एक्सपांड केलं तर आपल्याकडे काय मिळतं x प्लस 2xa प्लस a चा स्क्वेअर. याचा विस्तार कसा करायचा, याला एक्सपॅन्ड कसं करायचं ते मगाशी बघितलं a प्लस b होल स्क्वेअरच्या फॉर्म्युलानुसार. आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची, बट k इज इक्वल टू काय असतो a स्क्वेअर. बरं का, बघा k इज इक्वल टू काय असतो माझ्याकडं a स्क्वेअर. मग आपण काय करू, k ची व्हॅल्यू काढण्याच्या अगोदर a ची व्हॅल्यू काढू. मग a ची व्हॅल्यू इथं आपल्याला मिळाली 2x इज इक्वल टू 2xa. इथून आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळेल, a ची व्हॅल्यू मिळेल. तर पहिले आपण या ठिकाणी a ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण काढून घेऊयात. बघा कशी काढता येईल आपल्याला. मग या ठिकाणी आपण लिहू 2xa इज इक्वल टू 2x. झालं, a आपल्या जाग्यावर 2x आपल्या जाग्यावर, हा 2x मल्टिप्लाय झाला 2x डिवायडेड बाय a ची व्हॅल्यू काढायची. सो a इज इक्वल टू किती 2x गेला म्हणजे 1, म्हणजे a ची व्हॅल्यू काय मिळाली बाबा मला 1 मिळाली. a इज इक्वल टू 1. आता k ची व्हॅल्यू काढू, मिस्टर k. तर मिस्टर k इज इक्वल टू काय असतो, k इज इक्वल टू a चा स्क्वेअर असतो. a ची व्हॅल्यू 1 आहे, 1 चा स्क्वेअर. मग 1 चा स्क्वेअर किती 1. तर एकदम सोपं आहे. तर k इज इक्वल टू आपल्याला आलं 1. मग k इज इक्वल टू 1 आलं की त्याला आपल्याला काय करायचं, आपलं जे काही दुसरं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये सबट्रॅक्ट करायचं, एवढंच करायचं आहे. तर आपण करूयात ॲड. या ठिकाणी बघा पहिला आपला विषय काय बाबा, x² प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0 हे आपलं इक्वेशन आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, x² प्लस 2x याच्यामध्ये आता काय करायचं, आपल्याकडे जो 1 आपल्याला मिळालेला आहे, जो k ची व्हॅल्यू ती 1 ला काय करायची आपल्याला ॲड करायची आणि सबट्रॅक्ट करायची. +1 करायचं, -1 करायचं. हे -5 आपल्या जाग्यावर, त्याला काय धक्का द्यायचा नाही, बाकी कुणालाच या ठिकाणी काय धक्का द्यायचा नाही. मायनस इथं 0 आहे ना, -5 इज इक्वल टू 0. आता कोणाचा विचार करायचा, हे तिघं जे आहेत या तिघांचा आणि या दोघांचा वेगळा विचार करायचा कॅल्क्युलेशनमध्ये. आता हे पहिले जे तिघं आहेत यांना गाळ्यात घ्यायचं, म्हणजे ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. आपण मगाशी बघितलं यांना कसं ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. ब्रॅकेटमध्ये घेत असताना पहिल्याचं स्क्वेअर रूट x, मधल्याचं साइन प्लस, शेवटच्याचा स्क्वेअर रूट 1चा स्क्वेअर रूट 1 त्याचा केला स्क्वेअर. ओके, कसं केलं, या ठिकाणी याला ब्रॅकेटमध्ये घेताना पहिल्याचं स्क्वेअर रूट, मधल्याचं साइन, शेवटच्याचं स्क्वेअर रूट लक्षात घ्यायचं. पहिल्याचं स्क्वेअर रूट एक्सच्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x, मधल्याचं साइन प्लस, बरोबर का, याच्या अगोदर प्लस आहे म्हणून प्लस, मायनस असतं तर मायनस घेतलं असतं, आणि शेवटच्या 1चं स्क्वेअर रूट 1 आणि त्याचा स्क्वेअर. आता मायनस मायनस प्लस 1 + 5 किती झाले 6, -6 झाले. आता इज इक्वल टू 0. आता 6 कितीचा स्क्वेअर आहे बघा, x + 1 त्याचा केला स्क्वेअर -6 म्हणजे √6चा स्क्वेअर येईल इज इक्वल टू 0. आता जसं मगाशी आपण फॉर्म्युला वापरला होता a² - b²चा, काय तो बाबा a + b a - b, म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन आणि एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन मगाशी बघितलं. तसंच करायचं, सरळ काय करायचं, एका ब्रॅकेटमध्ये ॲडिशन करायचं x + 1. बघा या ठिकाणी देअरफॉर x + 1 + √6 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 1 - √6 करायचं इज इक्वल टू 0. विषय संपला. आता दोन आन्सर येतील, x + 1 + √6 इज इक्वल टू 0 और x + 1 - √6 इज इक्वल टू 0.
आता एक काम करा, एक्स आपल्या जाग्यावर +√6 पलीकडे गेला -√6 +1 पलीकडे गेला -1 और x इज इक्वल टू -√6 पलीकडे गेला +√6 +1 पलीकडे गेला -1 अशी दोन आन्सर आपल्याकडे येतील. x इज इक्वल टू √6 - 1 आणि x इज इक्वल टू -√6 - 1. अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न झाला. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता. आता आपण आपली गाडी आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. ओके, बघा क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी आपल्याकडे आपल्या स्क्रीनवरती आहे. एम है हम. ओके बाबा, यम तयम काय प्रॉब्लेम नाही. यहाँ है यम तो क्या है गम. आता बघा इथं पण सेम प्रोसिजर. बघा याला पहिलं नीट लिहून घेऊ बाबा, नीट लिहू. m² - 5m -3 इकडे आला +3 इज इक्वल टू 0. चला m² इथं आता मायनस आला, -5m आहे ना, मग -5m मध्ये k ला ऍड करायचं. मिस्टर के क्या बाबा, मिस्टर के ला जर आपण ऍड केला तर आपल्याकडे काय येतं m - त्याचा स्क्वेअर. बघा मगाशी कसं होतं m+a होतं, मगाशी कसं होतं x+a होतं, x+, आता m आहे. मग इथं मायनस का लिहिलं, कारण इथं मायनस आहे म्हणून. इथं प्लस असतं तर m+a लिहिलं असतं. आपल्याकडे इथं मायनस आहे म्हणून m - a चा स्क्वेअर करायचा. आता मगाशी x+a चा स्क्वेअर केला, आता m - a. आता m - a चा कसा करायचा बघा, a - b चा स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय, a² - 2ab + b². सेम आहे, याच्यात काय मोठा गेम नाही आहे. कसा करायचा बाबा, मग m - a चा स्क्वेअर. a चा स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर, पहिला m आहे, m चा स्क्वेअर m² -2ab 2 × ma. ओके, 2ma आणि प्लस b चा स्क्वेअर, b च्या जागेवर a म्हणून a चा स्क्वेअर. म्हणजे याला अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एक्सपांड करू शकतो. मग बघा पहिला m² - 5m + k आपल्या जागेवर, याला एक्सपांड कसा केला, m² - 2ma + a चा स्क्वेअर. आपला तो फॉर्म्युलानुसार आपण याला काय केलं, एक्सपांड केलं. आता आपण k ची व्हॅल्यू काढू. बट व्हॉट इज अ k इज इक्वल टू a². k म्हणजे काय असतो बाबा, a² असतो. म्हणजे k ची व्हॅल्यू काढण्याच्या अगोदर a ची व्हॅल्यू काढायची. मग a ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा -2ma आणि हा -5 ही जोडी या ठिकाणी आपण या ठिकाणी यांना घेऊयात. यांना घेऊन आपण काढूयात a ची व्हॅल्यू. बघा कशी, -2ma हा -5m आहे आपल्याकडं, -5m इज इक्वल टू -5m. तर हे दोघं जण इक्वल आहेत. ठीक आहे, आता बघा a ची व्हॅल्यू काढायची. a आपल्या जागेवर -5m आपल्या जागेवर -2m इथं मल्टिप्लाय आले, इथं आले डिवायडेड बाय -2m. बरोबर, मल्टिप्लाय आहे -2m, इथं आले डिवायडेड बाय -2m. ओके, आता या ठिकाणी आपल्याकडे राहील a इज इक्वल टू mm गेला, मायनस गेला म्हणजे 5/2 आपल्याकडे a ची व्हॅल्यू आली. सो a इज इक्वल टू 5/2. ठीक आहे, आता k ची व्हॅल्यू काढायची. मग k इज इक्वल टू किती बाबा, k इज इक्वल टू असतो a². a किती, -5/2 चा केला स्क्वेअर. सो देअरफॉर k इज इक्वल टू -5 चा स्क्वेअर +25, 2 चा स्क्वेअर +4. स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह मध्ये असतो, एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे k इज इक्वल टू 25/4 आपल्याकडे आलेलं आहे. आता या 25/4 ला आपल्याला या इक्वेशन मध्ये ऍड करायचं आणि सबट्रॅक्ट करायचे. बघा आपलं इक्वेशन काय बाबा, या ठिकाणी m² - 5m + 3 इज इक्वल टू 0. सो m² - 5m. आता एक काम करा, आता जो आपल्याकडं 25/4 आलाय, या +25/4 ला ऍड करा, -25/4 करा आणि बाकी सगळ्यांना जसं तसं लिहा. +3 आपल्या जाग्यावर इज इक्वल टू 0. आता विचार कोणाचा करायचा, या तिघांचा एक विचार करायचा आणि या दोघांचा एक विचार करायचा. बाकी काय विचार करायचा नाही भावांनो. बघा या ठिकाणी या तिघांचा विचार करताना यांना गाळ्यात घेऊ, म्हणजे ब्रॅकेटमध्ये घेऊ. त्यासाठी पहिल्याचं स्क्वेअर रूट m² चं स्क्वेअर रूट m, मधल्याचं साईन मायनस आणि शेवटच्याचं स्क्वेअर रूट. 25चं स्क्वेअर रूट किती बाबा आपल्याकडे आलं, 25चं आलं 5 आणि आपण 4चं आलं 2, त्याचा केला स्क्वेअर मायनस. आता इथं बघा, इथं काय आलं -25/4 आणि +3 डिवायडेड बाय 1. बघा -25 × 1 25 प्लस 4 3 जा 12 डिवायडेड बाय 4 1 जा 4 मायनस प्लस मायनस 12 मधून 15 मधून 12 गेले 13 -13/4. म्हणजे इथं आपल्याकडे आन्सर येईल -13/4 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता याच्या डोक्यावर 2 कावळे तर याच्या डोक्यावर पण 2 कावळे आले पाहिजेत. याच्या डोक्यावर स्क्वेअर तर पलीकडे पण स्क्वेअर आला पाहिजे. मग त्यासाठी आपण या ठिकाणी काम करू, m - 5/2 त्याचा स्क्वेअर
13 म्हणजे काय असतं √13 अपॉन 2, 4चं स्क्वेअर रूट 2 त्याचा केला स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता दोन आन्सर आपल्याकडे या ठिकाणी येतील, m-5/2 ओके प्लस √13/2. एका ठिकाणी काय करायचं आपल्याला माहिती आहे, आपण मगाशी बघितलं, म्हणजे a² - b² फॉर्म्युला. एका ठिकाणी दोघांची ॲडिशन आणि एका ठिकाणी दोघांची सबस्ट्रॅक्शन. मग बघा एका ब्रॅकेटमध्ये m-5/2 प्लस √13/2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m-5/2 मायनस √13/2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता एक काम करा, आता असं लिहा m-5/2 प्लस √13/2 इज इक्वल टू 0 और m-5/2 मायनस √13/2 इज इक्वल टू 0. चला सगळ्यांना पलीकडे नेऊ. m इज इक्वल टू -5/2 पलीकडे गेला प्लस 5/2 मायनस प्लस √13/2 पलीकडे गेला मायनस √13/2 झाला. ठीक आहे. आणि इज ऑर पलीकडे बघा m इज इक्वल टू -5/2 पलीकडे गेला प्लस 5/2 झाला प्लस मायनस √13/2 पलीकडे गेला प्लस √13/2 झालं. मग आपल्याकडे m ची व्हॅल्यू काय आली, m इज इक्वल टू बघा डिनॉमिनेटर कॉमन आहे एकदाच लिहा आणि वर डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन 5 मायनस √13/2 और m इज इक्वल टू 5 प्लस √13/2. अशी दोन आन्सर आपल्याकडे येतील, 5 मायनस √13/2 आणि 5 प्लस √13/2. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. यस, तर बघूया चौथा प्रश्न. बघा सेम आहेत अशाच प्रकारे, फक्त चौथ्यात थोडासा एक वेगळा फरक आहे. चौथ्या प्रश्नात विषय काय माहिती आहे का, इथं जर आपण बघितलं आत्तापर्यंतचे 3 प्रश्न जर आपण बघितले तर तिथं खाली y नव्हता. इथं जर आपण नीट बघितलं, बघा क्वेश्चन जरा मला नीट बघू द्या की बाबा काय आहे. 9y², या ठिकाणी क्वेश्चन आपल्याला नीट बघितलं पाहिजे. 9y² - 12y + 2 राईट, क्वेश्चन बरोबर आहे. आतापर्यंत जे क्वेश्चन बघितले तर तिथं y² शेजारी काहीच नव्हतं, किंवा x² असेल तर त्याच्या शेजारी काहीच नव्हतं, म्हणजे 1 होता. पण आता इथं 9 आले तर लक्षात घ्या y² शेजारी x² शेजारी काही असेल तर त्याला घालवायचं आहे. मग मला 9 ला घालवण्यासाठी सगळीकडे मी 9 ने डिवाइड करणार, /9 /9 9 ने डिवाइड केल्यानंतर माझ्याकडे काय आन्सर आलं, देअरफॉर 9 गेले म्हणजे राहिला y² मायनस 12 आणि 9 कितीच्या टेबलमध्ये येतात, 3 च्या टेबलमध्ये येतात. मग या दोघांना 3 ने डिवाइड करू, 3 4 जा 12 म्हणून 4y डिवायडेड बाय 9 ला 3 ने डिवाइड केला तर 3 3 जा 9 आणि प्लस 2/9 आपल्या जाग्यावर आणि इज इक्वल टू 0/9 0. अशा प्रकारे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. 9 गेलं y² मायनस या दोघांना 3 ने डिवाइड केला, 3 4 जा 12 3 3 जा 9 आणि प्लस याला आपण 9 ने डिवाइड केलं तर 2/9 येईल इज इक्वल टू 0. आता पुढच्या स्टेप जसाच्या तशा, पुढच्या स्टेपमध्ये काहीच बदल नाही आहे. आपण काय करू, थर्ड टर्म काढणं आपल्याला आहे y² - 4y/3. याच्यामध्ये समजा आपण जर का k ॲड केला तर आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, आता इथं मायनसचं साईन आहे म्हणजे y - a² आपण ॲड करू. जर इथं प्लसचं साईन असतं तर y + a लिहिलं असता, आपल्याला माहिती आहे. ओके, आता या ठिकाणी आपण बघा पहिले तिघं जसेच्या तसे, त्यांना काय धक्का देत नाही. y² - 4y/3 प्लस k इज इक्वल टू, याला एक्सपांड करायचं आहे. कशानुसार आपण करणार, a - b² फॉर्म्युलानुसार. हा फॉर्म्युला काय बाबा, a² - 2ab + b². मग त्याप्रमाणे y - a चा फॉर्म्युला काय असणार, y - a². याला कसं एक्सपांड करणार, पहिला काय a चा स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर, y चा स्क्वेअर बाबा y² मायनस 2ab म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन 2 × ya प्लस b², b च्या जागेवर a आहे मग a चा स्क्वेअर म्हणजे y² - 2ya + a चा स्क्वेअर. बघा y² - 2ya + a चा स्क्वेअर झालं. आपलं टार्गेट काय बाबा, आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची. आपला टार्गेट आहे k ची व्हॅल्यू काढणे. ओके, मग आता k ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला a ची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. बघा हा जो k आहे तो म्हणजे काय असतो, a चा स्क्वेअर. म्हणजे मला k ची व्हॅल्यू काढण्यासाठी a ची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. तर a कुठं मिळेल आपल्याला, बघा या ठिकाणी -2ya आणि इथं आपल्याकडे -4y/3 या जोडीला घेऊन आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल. तर पहिली a ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढून घेऊया.
बघा कशी होईल या ठिकाणी -2ya इज इक्वल टू -4y/3. आता मायनस मायनस दोन्हीकडचे साईन चेंज करू, म्हणजे 2ya इज इक्वल टू 4y/3, म्हणजे मायनस मायनस साईन जातील. ए ची व्हॅल्यू काढायची, तर ए इज इक्वल टू काय बाबा 4y/3 इंटू 2y मल्टिप्लाय त्याला डिवायडेड बाय 2y, बरोबर. सो ए इज इक्वल टू काय बाबा 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे 2/3 आपल्याकडे आन्सर या ठिकाणी येईल. ए ची व्हॅल्यू काय आली 2/3. कशी आली बघा, या ठिकाणी y कट झाला आणि 2 2 जा 4, म्हणून वर आला 2 खाली आला 3. ओके. आता के ची व्हॅल्यू काढू. के इज इक्वल टू आपल्याला मिळेल, के म्हणजे काय असतो ए चा स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू 2/3 त्याचा करा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, म्हणजे के इज इक्वल टू 4/9, म्हणजे के ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4/9. झालं. आता के ची जी व्हॅल्यू आहे तिला ॲड आणि सबट्रॅक्ट करायची आपल्या इक्वेशनमधून. आपलं जे इक्वेशन आहे, आता आपलं इक्वेशन काय बाबा y² मायनस 4y/3, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे जे आपलं इक्वेशन आहे बाबा, हे जे आपलं इक्वेशन नव्याने तयार झालं त्याच्यात ॲड आणि सबट्रॅक्ट करायची. बघा y² मायनस 4/3y. ओके. आणि प्लस काय करा आपण 4/3 प्लस आपल्याकडं 4/9. ओके. प्लस 4/9 या ठिकाणी केलं के ची व्हॅल्यू, आणि मायनस 4/9, आणि त्या ठिकाणी आपले हे प्लस 2/9 या ठिकाणी केले. प्लस 2/9 आपण जसे तसे लिहिले, या ठिकाणी लिहूयात प्लस 2/9 इज इक्वल टू 0. आता हे पहिले तिघं जण आणि हे दोघे जण यांचा विचार करायचा आहे. पहिल्या तिघांना ब्रॅकेटमध्ये, म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर रूट y²चा स्क्वेअर रूट y, मधल्याचं साईड मायनस, आणि शेवटच्याचं स्क्वेअर रूट 4/9चं 2/3 त्याचा केला स्क्वेअर, याला एक्सपॅन्ड केलं की हे आन्सर आपल्याला मिळेल. ओके. आता इथे बघा 9 जो डिनॉमिनेटर तो कॉमन आहे. मग आता न्यूमरेटरची ॲडिशन -4 प्लस 2. बघा मायनस प्लस मायनस 4 मधून 2 गेले 2, मोठ्या नंबरचं साईन डिवायडेड बाय 9, म्हणजे -2/9 या ठिकाणी आन्सर येईल. -2/9 इज इक्वल टू 0. मग याचा अर्थ काय येईल बाबा आपल्याकडं y मायनस 2/3चा स्क्वेअर मायनस 2 कितीचा स्क्वेअर आहे √2चा, 9 कितीचा स्क्वेअर आहे 3चा, दोघांची स्क्वेअर रूट केली, होल स्क्वेअर घेतला इज इक्वल टू 0. आता असं आल्यानंतर आपण काय करतो, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची सबट्रॅक्शन करतो. मग तेच करायचं. एका ब्रॅकेटमध्ये बघा y मायनस 2/3 प्लस √2/3 ॲडिशन केली, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y मायनस 2/3 बघा y मायनस 2/3 मायनस √2/3 इज इक्वल टू 0. म्हणजे या दोघांची एका ब्रॅकेटमध्ये ॲडिशन बघा y मायनस 2/3 प्लस √2/3, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y मायनस 2/3 मायनस √2/3, एका ब्रॅकेटमध्ये ॲडिशन, एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन. मग दोन आन्सर येतील, y मायनस 2/3 प्लस √2/3 इज इक्वल टू 0, और y मायनस 2/3 मायनस √2/3 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर y इज इक्वल टू -2/3 पलीकडे गेले प्लस 2/3 प्लस √2/3 पलीकडे गेले मायनस √2/3, और y इज इक्वल टू बघा -2/3 पलीकडे गेले प्लस 2/3 मायनस √2/3 पलीकडे गेले प्लस √2/3 झाले. सो देअरफॉर y इज इक्वल टू, इथं 3 2 टाईम आहे त्याला एकदाच लिहा, आणि वर सबट्रॅक्शन 2 मायनस √2 या तिनाला एकदाच लिहिलं, और y इज इक्वल टू वर प्लस आहे खाली डिनॉमिनेटर कॉमन आहे, मग आपण काय करू 2 प्लस √2 आपल्या जागेवर जसे तसे वरती ॲडिशन झाले, आणि खाली 3ला एकदाच लिहिलं, म्हणजे दोन आन्सर आपल्याकडे मिळाली. y इज इक्वल टू 2 मायनस √2/3 आणि y इज इक्वल टू 2 प्लस √2/3. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करता येऊ शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. उरले 2 क्वेश्चन, तर ते 2 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यात जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, आपण त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. ठीक आहे मित्रांनो, तुर्तास येथेच थांबू. तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ संपूर्ण बघितली त्याबद्दल मंडळ आभारी आहे. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.